अजब रमा राघवची जोडी। रमा, तू आता या घरची होणारी सून आहेस, ह्यावर मी फक्त प्रेमाचा शिक्का मारते। आई मागे हो। रमा, जे घडतंय त्याला धीराने तोंड द्यायचं हे ठरलंय ना आपलं। डोळे पुस। ये आता कसं सगळं घर अगदी स्वच्छ झालं। त्या गुळाच्या ढेपेने सगळं चिकट चिकट करून ठेवलं तो नुसतं। अरे, ही आनंदाची बातमी आता लावण्य मॅडमला दिली पाहिजे। आपल्या लेकीचे अश्रू पुसायला रुमालाच्या ढिगांची व्यवस्था करायला सांगते आता। आता बसा आपल्या लेकीला कवटाळून। हे बोल ग लावण्य मॅडम, तुमचा कधीच न होणारा जावई त्याच्या कधीही न होऊ शकणाऱ्या बायकोला घेऊन येतोय। अहो, तुमची मुलगी येते तुमच्याकडे कायमची, तेव्हा त्यांच्या जंगी स्वागताची तयारी करा म्हणजे झालं। हो, ऍब्सोल्युटली करणार आहे। आणि आय एम टेलिंग यू, या दिवसाची कितीतरी दिवस वाट बघत होते। ए, तुला काय हवंय तू माग। हा, जे काही हवंय ते माग। बोल बोल, काय हवंय? फार काही नको मला, फक्त माझ्या आणि राघवरावांच्या लग्नासाठी शुभेच्छा द्या म्हणजे झालं। आणि हो, तुमची ती मुलगी परत माझ्या आयुष्यात कडमडणार नाही याची काळजी तर तुम्ही घ्यालच। ऍब्सोल्युटली, डोंट यू वरी अबाउट इट। आणि माझ्या शुभेच्छा तर कायम आहेतच तुझ्या बरोबर। जोपर्यंत त्या राघवचं दुसऱ्या कोणाशी तरी लग्न होत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला चैन पडणार नाही। कोणाशी तरी नाही, माझ्याशी। हो, आणि आता ते तर होणारच। हो, पण जंगी स्वागताच्या कार्यक्रमाचं लक्षात ठेवा। डोंट वरी, त्याचं मी आता असं स्वागत करते ना की तो आयुष्यभर विसरणार नाही। राजू,
इकडे इकडे पटकन पटकन इकडे. पवित्रा, आरुषी, आरुषी बाहेर या. काय झालं? ऐका ना, मला तुम्हा दोघींची मदत हवी आहे. काय करायचंय? रमा आणि माझा होणारा जावई येत आहेत. मला ना ही मोमेंट खूप स्पेशल करायची. त्या दोघांसाठी आजचा दिवस कायम स्मरणात राहील असं काहीतरी त्यांच्यासाठी करायचं. कराल ना मला मदत? शुअर. पण जावई म्हणजे राघव? ओ, तुला माहित होतं? हा, म्हणजे ते बहिणी बहिणींमधलं सिक्रेट मॉल. नाही नाही आंटी. ओके ग, म्हणजे मला सांगितलं असतंस तर काही हरकत नव्हती. नो नो लावण्य आंटी, मला काही माहीत नव्हतं. पण माझ्या लक्षात आलं होतं की रमाताईला राघव आवडतो. Really? पण लावण्य आंटी, रमाताईच्या अंकल गुरुजींनी त्यांना परमिशन दिली का? हो ना, त्यांनी तर परमिशन दिली. मी सुद्धा, मी तिथे जाऊन या लग्नाला माझी परमिशन आहे असं त्यांना सांगून आले. वा, खूपच छान बातमी आहे ही. मग तर सेलिब्रेशन व्हायलाच हवं. एक्झॅक्टली, म्हणूनच तुम्ही तुम्हाला दोघींना बोलवलंय. आपल्याला हे सेलिब्रेट करायचं. ओके आरुषी, मला तुझी मदत हवी. आपल्याला छान डेकोरेशन करायला हवं. आणि मी ना रमाचा आवडता केक ऑर्डर केला आहे, फूड ऑर्डर केलेला आहे. पण आरुषी, राजूला मदतीला घे आणि डेकोरेशन कर. ओके पवित्रा, तुला काय सुचतंय? हां, एखादी आयडिया सांग. काय पूजा बहिणी, कसा वाटला आजचा शो? जरा हळू बोल ना. तू त्या रमाला घराबाहेर काढलं ना, तसं मला एक दिवस घराबाहेर काढशील बहुतेक. म्हणजे माझ्या हुशारीवर तुमचा विश्वास बसू लागलाय म्हणायचं. हो ग बाई, तू हुशार आहेस आणि राघवला मिळवण्यासाठी तू काहीही करू शकते, यात काही शंका नाही बाई. मग वाटलं काय होतं तुम्हाला? मॅच आपल्या हातातून निसटून चालली आहे असं वाटत असतानाच आणली की नाही ओढून? हो, पण जाताना ती काय बोलली एवढं लक्षात ठेव बाई. ठेव, ते काय लक्षात ठेवायचं? त्या नुसत्या गाव गप्पा होत्या. ती काही आता परत येत नाही. आता ती उंबरट्याच्या बाहेर आणि मी उंबरट्याच्या आत आहे. ह्या घरात गौरी आई येते ना, ती वेगवेगळ्या रूपाने येते ग. कधी लक्ष्मी बनून येते तर कधी दुर्गा बनून. पण आज तू आली आहेस ती अन्नपूर्णेच्या रूपाने. खरंच रमा, आज तू नसतीस तर कुठल्या नामुष्कीला तोंड द्यावं लागलं असतं तेच समजत नाही. ह्या लग्नाला माझ्याकडून कधीच परवानगी मिळणार नाही. राघव, गाडी थांबव. काय झालं? राघव, गाडी थांबव. थांबव. काय झालं? राघव, मला हे सगळं नाही डायजेस्ट होतं. मी तुला जेव्हा पहिल्यांदा मम्मा बद्दल सगळं सांगितलं होतं तेव्हा तू मला काय म्हणाला होता की यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण आता एवढा मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय राघव. आता आपण काय करायचंय? रमा, ही आपल्या प्रेमाची परीक्षा आहे. आता मागे नाही सरायचं आपण. अंकल गुरुजींनी आपल्या लग्नाला दिलेली परमिशन नाकारली आहे. कळतंय का तुला? आपण त्यांना आधीच सगळं खरं सांगायला पाहिजे होतं. पण आपण खूप उशीर केला राघव. आता सगळं संपलं. सगळं संपलंय राघव, सगळं संपलंय. सगळं संपलंय. रमा, इकडे बघ माझ्याकडे. काही संपलेलं नाहीये. असा धीर सोडून नाही चालणार ग. राघव, आता आपल्या फ्युचर मध्ये फक्त काळोख दिसतो मला. आता आपण कधीच लग्न नाही करू शकणार. आता माझं तुझ्या फॅमिलीशी असलेलं रिलेशन फक्त पास्ट आहे राघव. पास्ट आहे. रमा, रमा थांब.